श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 83 दशम स्कंध उत्तरार्ध जरासंध वध। जगाच्या चारही दिशांना ते 4 पांडव सेनेसह गेले आणि विजय व संपत्ती मिळवून आले। अजून जरासंधाला जिंकणे शिल्लक होते। श्रीकृष्णांनी राजा युधिष्ठिराला एक युक्ती सांगितली। जरासंध हा ब्राह्मण पूजक होता। अतिथींच्या वेळा आलेल्या ब्राह्मणांचा तो आदर सत्कार करीत असतो। अशावेळी अर्जुन आणि भीमसेनाला ब्राह्मण वेशात जरासंधाकडे जावे, द्वंद्वयुद्धाचे आव्हान द्यावे, म्हणजे कार्यसिद्धी होईल। कृष्णाचा सल्ला दुर्लक्षण्यासारखा नसतोच। झाले, भीमार्जुन कृष्णासह गिरिव्रजाला जरासंधाकडे गेले। म्हणाले, राजा, आम्ही तिघही अतिथी म्हणून आपल्याकडे आलो आहोत। अतिथी म्हणजे न ठरलेला, निश्चित नसलेला किंवा अनाहोत आलेला। आपण मात्र मोठे मोठे समारंभ प्रमुख अतिथी ठरवून करतो। असो, जरासंधाने विचारले, तुम्हाला काय हवे ते मागा। राजन, नाशवंत सर्व काही, अगदी शरीरही देऊन अविनाशी पद मिळवण्याची या देशांची परंपरा आहे। हरिश्चंद्र म्हणजे दान असे जणू समीकरण आहे। शिवाय सहनशील व्यक्तीला काय सहन होत नाही? दुष्टाला न करण्यासारखे काही नाही। उदारांना काय देणे शक्य नाही? आणि समदर्शीला परका कोण आहे? त्या अतिथींचे ते बोलणे, वागणे, हातावरील धनुष्य बाणाचे पडलेले ते व्रण पाहून हे ब्राह्मण नाहीत, पण यांना पूर्वी कुठे पाहिले ते तो आठवू लागला। पण आठवत नव्हते। ठीक आहे, आता मागाल ते देतो म्हटले आहे तर तसेच होईल, कारण भगवंतांनी अनेक अवतारात वेश पालटून कित्येकांना उद्धारले। माझी परीक्षेची वेळ असेल किंवा उद्धाराची वेळ आली असेल, असा विचार करून तो दानास सिद्ध झाला। म्हणाला, मागा। श्रीकृष्ण म्हणाले, राजा, आम्हाला अन्न वस्त्रादिकांची आवश्यकता नाही। आम्ही क्षत्रिय आहोत आणि आपल्याशी युद्धाची अपेक्षा घेऊन आलो आहोत। मी या दोघांचा मामेभाऊ व तुझा शत्रू कृष्ण आहे। जरासंध म्हणाला, अरे, तू तर मला भिवून समुद्रात लपलास, त्यामुळे तुझ्याशी मी लढणार नाही। अर्जुन माझ्यापेक्षा लहान आहे म्हणून लढणार नाही। हा भीमसेन माझ्या बरोबरीचा वाटतो, याशी मी लढेन। जरासंध आणि भीमसेन यांचे द्वंद्व ठरले। जरासंधाने आपली गदा घेतली, भीमसेनाला दुसरी गदा दिली आणि गदायुद्ध सुरू झाले। दोघंही प्रचंड बलवान होते, त्यामुळे सपाट मैदानावर 2 महाकाय हत्ती एकमेकाशी टकराव करीत आहेत असे वाटू लागले। गदेला गदा प्रहार झाला की बिजेत चमकत असे, जणू गदेच्याच ठिकड्या पडत आहेत। एकमेकांच्या अंगावर प्रहार झाला तरी वज्रकठोर शरीरावर आपटल्यामुळे गदेचे चूर्ण होऊ लागले। शेवटी गदा मोडून पडल्यावर ते बुक्क्यांनीच एकमेकांना मारू लागले। संध्याकाळ झाली की दोघंही युद्ध थांबवून मित्रवत व्यवहार करीत असत। व्यक्तिगत द्वेष नसला तर युद्धही नियमानुकूल होते। अशा प्रकारे रोज दिवसभर युद्ध, रात्री विश्राम करीत करीत 27 दिवस हे युद्ध चालले। 28व्या दिवशी भीमसेन श्रीकृष्णाला म्हणाला, हे माधवा, मी जरासंधाला जिंकू शकत नाही, तूच काय ते बघ। श्रीकृष्ण म्हणाले, युद्ध तुमचेच असले तरी तू मला विसरतोस। कर्तृत्ववान पुरुषानेही प्रचंड काम करताना भगवत स्मरण ठेवले पाहिजे। ईश्वर जगरहाटीत सुद्धा बलवंताकडून बलाचे कार्य करून घेतो, बुद्धिवंतांकडून बौद्धिक कार्य करवून घेतो, सेवेविषयी निपुण असणाऱ्याकडून सेवेचे कार्य करवून घेतो, दानशूरांकडून दान करवून घेतो, तर याचकांना याचनेतून जीव जगविण्याची सोय उपलब्ध करून देतो। म्हणून दान देणाऱ्याने आणि घेणाऱ्यानेही ते भगवद इच्छा म्हणूनच समजावे। कर्तृत्वाभिमानी अहंकारानेही हे लक्षात ठेवावे की जीव हा भगवत कार्याचे माध्यम आहे, तो स्वयंपूर्ण किंवा स्वतंत्र नाही। म्हणून भीमसेनाला कृष्ण म्हणाले, माझ्याकडे पहा, माझे स्मरण कर। भगवंताचा अभिप्राय समजून भीमाने दुसऱ्या दिवशी कृष्णाकडे पाहिले। कृष्णांनी एक फांदी मधोमध चिरून फेकून दिली। भीमसेनाला अर्थ कळाला, त्याने जरासंधाला पालथे पाडले। एका पायावर पाय ठेवून दुसरा पाय असा ओढला की त्याचे फांदीसारखेच 2 भाग झाले। भगवंतांनी भीमाचा गौरव केला आणि बंदिवासातील सर्व राजांना सोडवले। त्यांना वस्त्रे आभूषणे देऊन भगवत भक्तीचे व अहंकाररहित वागण्याचे आशीर्वाद दिले।